आज आमची 6ची स्कूल स्टार्ट झालेली. मला आलं थोडं गरम होत होतं म्हणून ना मी लिंबू सरबत बनवलं आहे. तर आपण ते बघूया मी अजून काय काय ॲड करते. आणि तुम्ही म्हणत असाल ना की तुम्ही 4 o'clockला हायड्रेशन ड्रिंक घेतात आणि ती कशी बनवायची, तर मी बघा फ्रीजमध्ये ना हे ऑलरेडी मी याच्यात ना आपण नॉर्मल लिंबू सरबत कसं करतो तसं मी करून एकदा फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे ते थंड होईल आणि तोपर्यंत मी दुसरी प्रिपरेशन करू शकते. बघा की तुम्ही एका क्लासमध्ये आपल्याला जर सब्जा स्किप करायचं असेल नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात ते. आणि वरून मी ते तिखट आणि ते लावलेलं आहे, बघू शकता मी तरी तुम्ही कैरी कापत होते. जर तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही स्किप पण करा. नॉर्मल असं सब्जा वगैरे टाकून तुम्ही असं पिऊ शकतात. तर मी आता कैरी कट करते. हे बघा अशा प्रकारे मी कैरी अशी बारीक कट करून घेतली. जर तुम्हाला ऑप्शनल आहे, जर तुम्हाला ही टाकायची कैरी असेल लिंबू सरबतमध्ये तर तुम्ही टाकू शकता. ते बघा जास्त बारीक पण नाही केलेली, चावता नाही म्हणून अशी क्यूब्समध्ये केली. तर आता आपण हे लिंबू सरबतमध्ये मिक्स करूया जे आपण फ्रीजमध्ये ठेवलं आहे. चला ह्याच्यात आपण कैरीन ते मिक्स करूया. त्यामुळे तुम्ही पूर्ण एक असं लिंबू सरबत करून ठेवलं आहे. हे बघू शकता झालेलं आहे थंड. माझ्या मम्मीला नाही आवडत सब्जा म्हणून मी नाही टाकलेलं याच्यात, मी फक्त माझ्या याच्यात टाकते. तर हे बघा कैऱ्याचे जे आपण बारीक जे आपण हे केलेलं आहे तर आता आपल्याला याच्यात टाकायचे. याचं आपण जेवढं आपण थिंग्स एक्स्ट्रा ॲड करतो तेवढी याची चव मस्त होत जाते. आता आपण याला मिक्स करून घेऊया. बघू शकतात किती मस्त वाटते. म्हणजे आपण एक सिपला आपल्याला कैरीचं बाईट येईल आणि आपल्याला एक छान फिलिंग आहे रेफसाठी. तर मी आता काय करते, मी तुम्हाला कैरी तर टाकली तर आता मी टाकती आहे मिंट लीव्स. की कारण मग ते आपल्या हेल्थसाठी पण चांगलं असतं आणि माऊथला आपल्याला ते रिफ्रेश करतं आणि म्हणजे आपल्या तोंडाचा वास नाही येत. तर चला आपण आता मिंट लीव्स टाकूया. आपण आता पिशवीत घेतलेला आहे मिंट लीव्स. त्याला आपण आता स्टार्ट करा. आपण थोडं पुदिना धुवून घेऊया. आता चला आपण ते धुवूया. मी एवढा पुदिना घेतलेला आहे. जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. मी थोडं अजून कमी केलं आहे. एवढा बस झाला. थोडं अजून कमी करते की कारण जास्त मिंट जरी टाकलं ना तरी पण मग त्याची चव चांगली नाही लागत. त्याला आपण याला एकदा धुवून घेऊया. आपण याला धुतलेलं आहे. याला पण ना आपण बारीक चॉप करू म्हणजे ते तोंडात ते असं पान खाल्ल्यासारखं नाही वाटणार आणि मग ते एकदम मस्त आपली लिंबू सरबत होईल. आणि आपण गाळून पण घेऊ शकतो त्याला, जर तुम्हाला फ्लेवरमध्ये नसेल पाहिजे. ऑप्शनल आहे कैरी वगैरे. तर चला एकदा आपण एक कापूया. आपल्याला कापून म्हणजे असे पानं सेपरेट करायचे त्याच्या स्टीमवरून. तर आता ना माझ्याकडे हे लिंबूचं ते आहे एक स्क्वीझर. तर त्याच्यात पण आपल्याला काय करायचं हे बघा, हे उघडायचं. आपण जे पाला जो टाकला म्हणजे जो केला तो याच्यात टाकायचा आहे. बघा मी टाकला आहे. तर यांनी ना फ्लेवर म्हणजे तुमच्याकडे नसेल आणि पण आणून बघा एकदा तुमच्या मिंटमध्ये. आणि हे खाली ना याला होल्स आहेत मग त्याचा तो फ्लेवर जातो. मग आपण हे इथं ठेवूया थोड्या वेळासाठी. हे म्हणजे मिंटचा पूर्ण फ्लेवर जाईल.
जर मिंट आणि कैरी ऑप्शनल आहे सब्जा पण जर तुम्ही ते टाकलं तर रिअली तुम्हाला रिफ्रेशिंग वाटेल. आणि मी माझ्या रिफ्रेशिंग ड्रिंकमध्ये तेच टाकते. तर मी एक टाकत विसरले की नॉर्मल आपण करतो ना, हे तसंच केलेलं आहे मी. पण जर तुम्हाला असं चटपटा पाहिजे तिथं आपण हे टाकलेलंच आहे. पण जर फक्त असं नाही पूर्ण सरबतच चटपटा पाहिजे तर हे बघा, मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. चला, इथं माझ्याकडं ना हे बघा, हे चाट मसाला मी भरलेला आहे. तो आपण फक्त ह्या सरबतमध्ये टाकायचा आहे. सध्या तरी आपण मिंटचं काढून घेऊया. इथं ठेवलं आहे मी. आता थोडासा चाट मसाला, थोडासाच, जास्त केलं की ते खूप हे त्याची चव हे करू शकते. तुम्ही एकदा टेस्ट करून बघायचं याला. जर ठीक असेल तर मग टाकायचं. आणि जर तुम्हाला ठीक नसेल वाटत तर मग एक्स्ट्रा जे ॲड करायचं ते करायचं. मी याच्यात अजून मीठ टाकते आहे. चाट मसाल्यामध्ये असतं मीठ, पण तरी पण मी एकदम मीठ टाकते. देन अगेन मिक्स. मग हे ठीक वाटतं आहे, मी ठेवलं आहे. आणि हे जे मिंटचं आहे ते आपण याच्यात ठेवूया अगेन. लेट्स गो. तर ह्या खूप जणांनी मला म्हणलं की हे फक्त ड्रिंकमुळंच नाही चालत, काहीतरी स्नॅक्स पण पाहिजे. तर मी स्नॅक नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवाल. आत्ता सध्या हे ड्रिंकचंच होतं. आणि हे बघा, तुम्हाला ना जर हार्ड वाटतं असेल असं हे करायला, तर याच्यात मीठ, तिखट आणि चाट मसाला टाका. ते ग्लासचं जो टॉप आहे त्याला थोडं पाण्याने ओलं करा. आणि त्याला फक्त असं हे कसं आपण गोल गोल असं फिरवायचं. सब्जा म्हणून उलटा नाही करू शकत, तर असं गोल फिरवायचं, त्याला चिटकून जातं. तर आता ह्यांचे मी सगळेच मिंट यूज नाही घेतले, रिफ्रेशिंग टेस्ट बिघडू शकते तुमची. तर असं ठेवलं आहे. पण आपल्याला जर ते जर नसेल तुमच्याकडे असं, तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. आधी तुम्ही मिंट लीव्स टाका, मग याला गाळून घ्या, मग नंतर कैरीचा फोड टाका. ओके. तर आता मी 1-2 मिंट लीव्स जर तुमच्याकडं हे नसेल तर मी 1-2 मिंट लीव्स तुमच्यात टाकते. हे बघा, आता मी त्याला कापते. हे बघा, मी घेतलेलं आहे मिंट लीव्स, तुमच्यासमोर मी घेतलेलं आहे आणि तुमच्यासमोर मी टाकत आहे. बघू शकतात. याच्यात एक पडला, सॉरी. बघू शकतात मी तुमच्यासमोर रिअल मिंट लीव्स टाकल्यात आणि यानेच मी मिक्स करते. आणि मग नंतर ते सरबत झालेली तुम्ही याच्यात पोर करा आणि एन्जॉय करा तुमची ड्रिंक. मला अजून थंडगार पाहिजे असेल तर फ्रीझरमध्ये तुम्ही आईस क्यूब्स ठेवा. आणि हां, मला एक सांगायची होती, फंडूची ही कर्ली आईस्क्रीम आली जी की रिअली की मस्त आहे ना. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, मला खूप आवडली ही कर्ली. सो तुम्ही एकदा फक्त ट्राय करून बघा. हे बघा, इथं लिंबू हे ते सगळं ठेवलेलं. तर आता आपण आधी जेवण करायचं, मग नंतर हे प्यायचं. त्याच्यानंतर मी एक स्नॅक्स सांगणार आहे 4 o'clock वाजता, जे की तुमचे म्हणजे तुमच्या रगडापुरीसारखे रिअली. आणि म्हणजे त्याला पाणीपुरी हे नाही लागत, रिअली खूप टेस्टी लागतं. तर नक्की ट्राय करा. मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून रेसिपीजसाठी. बाय.